नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील कुमार गुजर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथून आपणासाठी व्यापारी भूगोलाची ओळख हा टॉपिक घेऊन आलेलो आहे। गेल्या 2 तासांमध्ये आपण काही प्राथमिक माहिती या विषयाची या ठिकाणी घेतलेली आहे। FY BComला शिकत असताना मला असं वाटतं पहिले दोन्हीही टॉपिक आपणा सर्वांना आवडले असतील आणि म्हणून त्याच एक सूत्रातील तिसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे, जो की आपल्या दृष्टीने या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तो या ठिकाणी आपण शिकणार आहोत, त्याविषयी चर्चा करणार आहोत। तर चला आपण या ठिकाणी या विषयाला सुरुवात करूया। सर्वप्रथम जसं आपण भूगोलाची ओळख शिकत असताना प्रामुख्याने काही आपण एक डोळ्यापुढे आउटलाईन काढलेली होती, तशाच पद्धतीने व्यापारी भूगोल हा जो दुसरा किंवा जो टॉपिक आहे त्याविषयी माहिती घेताना आपल्यापुढे एक आउटलाईन मी सुरुवातीला देणार आहे आणि म्हणजे आपल्याला हा विषय समजायला आणि त्यातील कोणता भाग झाला आणि कोणता भाग राहिलेला आहे हे तुम्हाला स्वतःला यातून समजू शकेल। त्या अनुषंगाने आपण सुरुवात करूया। यातील पहिला जो भाग असेल तो म्हणजे व्यापारी भूगोलाची प्रस्तावना किंवा व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात कशा पद्धतीने झाली हा भाग आपण बघूया। त्यातील दुसरा जो भाग आहे तो व्यापारी भूगोलाची व्याख्या हा भाग आपण बघणार आहोत। तिसरा भाग व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हा भाग आपण बघूया। त्यानंतर चौथा भाग व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाची व्याप्ती, पाचवा भाग व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाचा विकास, सहावा भाग उपयोजित व्यापारी भूगोल व त्याचे महत्त्व, व्यापारी भूगोलाच्या अभ्यास पद्धती आणि शेवटी आपण सरावासाठी काही प्रश्न हे देखील यामध्ये पाहणार आहोत। तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करूया। व्यापारी भूगोल म्हणजे काय हा भाग समजावून घेण्याच्या आधी मी थोडंसं आपणाला याविषयी सांगू इच्छितो। वास्तविक पाहता व्यापारी भूगोल ही आर्थिक भूगोलाची म्हणजेच मानवी भूगोलाची एक महत्त्वाची शाखा आहे। आपल्याला असं लक्षात येईल की व्यापारी भूगोल आणि आर्थिक भूगोल या दोन्ही शाखांमध्ये खूप साम्य आपल्याला असलेलं दिसून येईल। जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला जर आपण बारकावा लक्षात घेतला नाही तर आपल्याला त्यामध्ये असलेला जो फरक आहे तो अर्थातच आपल्याला कळणार नाही। सर्वप्रथम आपण आर्थिक भूगोलाविषयी या ठिकाणी माहिती जाणून घेऊया। आर्थिक भूगोल ही जी अभ्यास शाखा आहे ती गॉल्स या जर्मन अभ्यासकांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली आणि 1882 मध्ये अर्थातच त्यांनी या शब्द आर्थिक भूगोल या शब्दाचा प्रयोग आपल्याला केलेला दिसून येतो। त्यानंतर या ज्ञानशाखेचा जे महत्त्व आहे ते लक्षात घेऊन त्याचा प्रचार प्रसार हा अर्थातच जगभर आपल्याला होत गेलेला दिसून येतो। त्यानंतर आपण व्यापारी भूगोल या संदर्भात जर कधी विचार केला तर व्यापारी भूगोल ही त्या मानाने अत्यंत नवीन अशा प्रकारची शाखा आहे। व्यापारी भूगोलाचे जनक म्हणून ची शोल्म यांचा उल्लेख हा त्या ठिकाणी केला जातो। व्यापारी भूगोल ही संकल्पना ची शोल्म यांनी सर्वप्रथम आपल्याला वापरलेली आढळते। व्यापारी भूगोल आणि आर्थिक भूगोल यांच्या अभ्यास क्षेत्रात त्याचप्रमाणे स्वरूपात आपल्याला बरंच साम्य आहे, ज्याचा उल्लेख मी याआधीच तुम्हाला केलेला आहे। व्यापारी भूगोलात व्यापारी तत्वानुसार मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो। आपण काय बघितलेलं आहे, व्यापारी भूगोलात व्यापारी तत्वानुसार मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो। म्हणजेच
आपल्याला असं लक्षात येतं की वस्तूंचे वितरण, त्याचप्रमाणे उत्पादन, विनिमय व व्यापार यांचा विस्तृत अभ्यास या शाखेतून आपल्याला होताना दिसून येतो। तर आपण आर्थिक भूगोल याविषयी जर कधी विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आर्थिक भूगोलामध्ये वस्तूंचे वितरण, उत्पादन, विनिमय व व्यापार यांचा विचार करताना प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी आर्थिक क्रिया म्हणून त्याचा उल्लेख हा त्या ठिकाणी केला गेल्याचे दिसून येते। तर यांचं दोन्हींमध्ये अर्थातच फरक अगदी म्हणजे आपण असं म्हणूया थोडासा आहे। आर्थिक क्रियांचा अभ्यास हा अर्थातच आर्थिक भूगोलात आहे, तर व्यापारी दृष्टिकोनातून या ठिकाणी अभ्यास जो आहे तो व्यापारी भूगोलामध्ये आहे। तर यामध्ये जो मायन्यूट जो फरक आहे तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे। आता हा सगळा भाग बघितल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी व्यापारी भूगोलाच्या काही व्याख्या या देखील पाहणं गरजेचे ठरते। व्यापारी भूगोलाच्या व्याख्या अनेक अभ्यासकांनी केलेल्या आहेत, त्यापैकी प्रमुख ज्या व्याख्या आहेत त्यांचाच उल्लेख हा आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यातील पहिली जी व्याख्या आहे ती ची शोल्म यांची आहे, ते जनक आहेत आणि म्हणून त्यांच्या व्याख्येचा हा आपण सर्वात आधी या ठिकाणी समावेश केलेला आहे। त्यांच्या मतानुसार पृथ्वीवरील विविध वस्तूंचे उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग या संबंधी मानवी प्रयत्नांच्या प्रादेशिक दृष्टिकोनातून ज्या शाखेत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्या शाखेला व्यापारी भूगोल असे म्हणतात, अशी ची शोल्म यांची व्याख्या आहे। काय बघितलेलं आहे आपण, तर पृथ्वीवरील विविध वस्तूंचे उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग या संबंधी मानवी प्रयत्नांचा प्रादेशिक दृष्टिकोनातून ज्या शाखेत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्या शाखेला व्यापारी भूगोल असे म्हणतात। ही अगदी साधी सोपी ची शोल्म यांनी व्याख्या सांगितलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग या संबंधी मानवी प्रयत्न यांना आणि ते देखील प्रादेशिक दृष्टिकोनातून, म्हणजे आपण या ठिकाणी जर कधी बघितलं तर भूगोलामध्ये प्रादेशिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा असतो, तर या शाखेमध्ये आपल्याला या दृष्टिकोनाचा विचार हा अर्थातच त्यामध्ये दिसून येतो। त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती आहे हॅरी रॉबिन्सन यांची आहे। यांनी ही व्याख्या करताना क्षेत्रीय आंतरक्रिया व जीवनमान सुधारण्यासाठी अभ्यासल्या जाणाऱ्या मार्गांचा भूगोलशास्त्रीय अभ्यास म्हणजे व्यापारी भूगोल होय, अशा पद्धतीने त्यांनी व्याख्या ही या ठिकाणी केलेली असलेली दिसून येते। काय म्हटलेलं आहे हॅरी रॉबिन्सन यांनी, तर क्षेत्रीय आंतरक्रिया व जीवनमान सुधारण्यासाठी अभ्यासल्या जाणाऱ्या मार्गांचा भूगोलशास्त्रीय अभ्यास म्हणजे व्यापारी भूगोल होय, अशा पद्धतीने ही व्याख्या आपल्याला केलेली असलेली दिसून येते। आता यामध्ये क्षेत्रीय आंतरक्रिया म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की प्रदेशात ज्या आंतरक्रिया होतात त्यामध्ये आणि विशेषतः जीवनमान सुधारण्यासाठी या क्रिया आपल्याला केलेल्या जातात, हे अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असलेलं दिसून येतं। त्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे ती अलेक्झांडर व गिबर्सन यांची आपल्याला व्याख्या असलेली दिसून येते। एखाद्या क्षेत्रातील किंवा प्रदेशातील उत्पादन व्यापाराच्या क्षेत्रीय विविधतेचे भौगोलिक पृथक्करण म्हणजे व्यापारी भूगोल होय, अशा पद्धतीची ही तिसरी व्याख्या अलेक्झांडर व गिबर्सन यांनी आपल्याला सांगितलेली असलेली दिसून येते। त्यानंतर चौथी जी व्याख्या आहे जी की म्हणजे आपल्याला जनरल किंवा सामान्य व्याख्या म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, पृथ्वीवरील
व्यापारी व्यवसायाचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला व्यापारी भूगोल म्हणतात। अशा पद्धतीने आपण सर्वसाधारणतः या ठिकाणी व्यापारी भूगोलाची व्याख्या करू शकतो। किंवा दुसरी आणखी एक व्याख्या आहे, वस्तूंची देवाणघेवाण व त्या संदर्भातील साठवणूक, वाहतूक, बँकिंग व विमा इत्यादी घटकांचे व्यापारी व ग्राहक यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे व्यापारी भूगोल होय। अशा पद्धतीने ही आपल्याला व्याख्या असलेली दिसून येते। थोडक्यात जर कधी सांगायचं झालं तर वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण व त्या संदर्भातील भौगोलिक परिस्थितीचा स्थल काल सापेक्ष अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे व्यापारी भूगोल होय। विविध वस्तूंचे उत्पादन, व्यापार व उपभोग यावर प्रभाव टाकणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास हा व्यापारी भूगोलामध्ये आपल्याला समाविष्ट असलेला दिसून येतो। तर अशा पद्धतीने व्यापारी भूगोलाच्या या प्रमुख 5 व्याख्या आपण या ठिकाणी बघितलेली आहेत। ची शोल्म, त्याचप्रमाणे हॅरी रॉबिन्सन किंवा अलेक्झांडर गिबर्सन, त्याचप्रमाणे आणखी ज्या 2 व्याख्या दिलेल्या आहेत या कोणत्याही व्याख्या आपण जर कधी नीट लक्षात घेतल्या तर अर्थातच हा भाग जो आहे तो आपल्याला सहज आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतो। आता यातील पुढचा भाग जो आहे तो आपण या ठिकाणी बघायला सुरुवात करूया, तो म्हणजे व्यापारी भूगोलाचे स्वरूप। व्यापारी भूगोलाचे स्वरूप हे सांगत असताना सुरुवातीला आपण व्यापारी भूगोलाचे जनक ची शोल्म यांच्यापासूनच अर्थातच सुरुवात करणार आहोत। ची शोल्म यांनी भौगोलिक घटकांचा विशेष महत्त्व या ठिकाणी दिलेले दिसून येते। आपण जर कधी बघितलं तर भौगोलिक घटक व घटना यांचा शास्त्रीय पद्धतीने उकल या अभ्यास शाखेतून केली जाते। अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। हे उकल करण्याकरिता अर्थातच विविध प्रदेशांमध्ये, विविध देशांमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी हा अभ्यास महत्त्वाचा असलेला दिसून येते आणि त्यावरून त्यांनी जे निष्कर्ष मांडलेले आहेत त्यांचा समावेश हा आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यातील पहिला महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे गतिमान स्वरूप। आता कोणत्याही शास्त्राची गतिमानता ही कशावर अवलंबून असते हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की एखाद्या शास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय आंतरशाखीय स्वरूपानंतर आपण बहुस्पर्शीय स्वरूप याविषयी माहिती पाहणार आहोत। व्यापारी भूगोलाचे स्वरूप हे आपल्याला बहुस्पर्शी असलेले दिसून येते। एखादी आर्थिक क्रिया किंवा व्यापार यावर आपल्याला विविध घटकांचा प्रभाव हा त्या ठिकाणी एकाच वेळेला असलेला दिसून येतो। एका बाजूला आपण जर कधी बघितलं तर व्यापार हा अर्थातच व्यापारी भूगोलाचा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे, तर दुसऱ्या बाजूला अर्थकारण हा त्याचा आत्मा आपल्याला असलेला दिसून येतो। आणि म्हणून आपण जर कधी दोन्हींचा अभ्यास करायचा झाला तर या ठिकाणी व्यापारी भूगोलाचं स्वरूप हे आपल्याला बहुस्पर्शी असलेले दिसून येते। व्यापक स्वरूप हा शेवटचा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। व्यापारी भूगोलाची व्याप्ती ही जर कधी आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की ती स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा विविध स्तरांवर आपल्याला असलेली दिसून येते। असं जगातील कोणतंच क्षेत्र नाहीये की ज्या मानवी क्रियांशी व्यापारी भूगोलाचा संबंध नाहीये। आपल्याला असं लक्षात येतं की साधे औषधांचं उत्पादन असेल किंवा आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या प्रदेशातील शेती व्यवसाय असेल, एखाद्या प्रदेशातील मासेमारी सारखा व्यवसाय असेल, या सर्वांवरती
आपल्याला विविध घटकांचा प्रभाव त्या ठिकाणी जाणवतो. आपल्याला असं लक्षात येतं की स्थानिक, देशीय, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय असे सगळ्या ठिकाणचे घटक त्या ठिकाणी प्रभाव पाडताना दिसून येतात. आणि म्हणून व्यापारी भूगोलाचं स्वरूप आपण जर कधी अभ्यासायचं झालं तर ते अत्यंत व्यापक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने आजच्या तासामध्ये आपण या ठिकाणी व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात कशा पद्धतीने झाली, व्यापारी भूगोलाचे जनक कोण आहेत, त्याचप्रमाणे व्यापारी भूगोलाच्या काही व्याख्या आणि व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हा भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तुम्हाला अभ्यासामध्ये अधिकाधिक या सगळ्या गोष्टींचं सहाय्य व्हावं यासाठी आपण रयत शिक्षण संस्था प्रयत्नशील आहे. आणि यातील एक छोटासा भाग म्हणून हे दुसऱ्या टॉपिकमधला म्हणजेच ब जो भाग आहे तो आपण या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. तर आपण शांत चित्ताने या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे पुन्हा या व्याख्यानामध्ये आभार मानतो. धन्यवाद. आपण या टॉपिकच्या सुरुवातीच्या भागामध्ये या ठिकाणी व्यापारी भूगोलाच्या काही व्याख्या, त्याचप्रमाणे व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात कशी झाली हा भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. आता या ठिकाणी व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप कसे आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते ची शोल्म यांनी आपल्याला व्यापारी भूगोलाचे स्वरूप सांगत असताना विशेषतः आपल्याला असं लक्षात येतं की विविध भौगोलिक घटक आणि घटना यांना आपल्याला महत्त्व दिलेले दिसून येते. आपण जर कधी पाहिलं तर हे स्वरूप आपल्याला पुढील 5 मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी स्पष्ट करता येते. पहिला शब्द आहे तो म्हणजे गतिमान स्वरूप. गतिमानता हा आपल्याला कोणत्याही शास्त्राचा जिवंतपणा त्या ठिकाणी दर्शवित असतो. आपण जर कधी बघितलं तर या एखाद्या अभ्यास शाखेमध्ये जे नवीन प्रश्न असतात हे जेव्हा त्या ठिकाणी अभ्यासले जातात तेव्हा त्या शास्त्राला आपण गतिमान शास्त्र अशा पद्धतीने म्हणतो. व्यापारी भूगोलाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर व्यापाराची सुरुवात आपल्याला बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं की अरबस्थानातून त्या ठिकाणी झालेली आहे. विशेषतः त्यांचे अन्नाच्या संदर्भात अवलंबत्व हे इतर जगातील देशांवर या ठिकाणी होते. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की इतर प्रदेशातून ज्या वस्तू आहेत त्या आयात करून त्यावरती लोकांची भूक भागविण्याचा प्रयत्न आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये झालेला दिसून येतो. तर ज्या ठिकाणी या वस्तूंचं उत्पादन होत होतं असे प्रदेश म्हणजे भारत किंवा चीन यातील जे नदीखोऱ्यांचे प्रदेश आहेत किंवा या ठिकाणी असलेला जो इराक आहे त्या ठिकाणी असलेला नदीखोऱ्यांचा प्रदेश आहे. या ठिकाणी आपल्याला अन्नधान्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी व्यापाराला सुरुवात झाली. त्याचबरोबर काही ज्या पर्यावरणीय समस्या आहेत की ज्यामध्ये पूर आहे, त्याचप्रमाणे वादळे आहेत किंवा भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, अशा प्रकारच्या आपत्तीच्यामुळे देखील आपल्याला असं लक्षात येतं की लोकांचं स्थलांतर हे बऱ्याचदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालं. आता याचा परिणाम आपल्याला व्यापारामध्ये हा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. आज जर कधी आपण पाहिलं तर व्यापाराचं स्वरूप हे आपल्याला बदललेलं दिसून येतं. त्याच्या समस्या या ठिकाणी बदललेल्या आहेत आणि या बदललेल्या घटकांचा अभ्यास हा आपल्याला व्यापारी भूगोलामध्ये त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून आपण जर कधी बघितलं तर व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप
हे आपल्याला गतिमान ठरताना दिसून येते. दुसरा महत्त्वाचा शब्दप्रयोग या ठिकाणी आपण करत आहोत तो आहे परिवर्तनीय स्वरूप. परिवर्तन हे अर्थातच जगाचं नियमच आहे. आपल्याला असं लक्षात येतं की काळाच्या ओघाबरोबर जशी गतिमानता असते, नवनवीन तंत्र त्या ठिकाणी येत असतं, तशा पद्धतीने आपल्याला उत्पादन प्रणाली त्याचप्रमाणे व्यापार आणि अन्य बाबींमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन आलेलं दिसून येतं. हे परिवर्तन आपल्याला व्यापारी भूगोलामध्ये त्या ठिकाणी सहज स्वीकारलं जातं आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हे देखील आपल्याला परिवर्तनीय ठरताना दिसून येते. तिसरा महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे आंतरशाखीय स्वरूप. आंतरशाखीयचा अर्थ काय, तर आपल्याला असं लक्षात येतं की व्यापारी भूगोलाचा जर अभ्यास करायचा असेल तर फक्त व्यापार आणि उत्पादन यांचा आपल्याला किंवा विनिमय यांचाच विचार करून चालत नाही. आपल्याला असं लक्षात येतं की त्या प्रदेशातील प्राकृतिक घटक कसे आहेत यांचा देखील त्या ठिकाणी विचार करणं हा क्रमप्राप्त ठरतं. त्याचप्रमाणे आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी नैसर्गिक साधन संपदा म्हणजेच हवामान, मृदा, जलप्रणाली, पाणी, प्रदेशाची उंची, त्याचबरोबर जैविक घटक या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक ठरताना दिसून येतो. त्याचबरोबर तेथील मानवी संस्कृती आणि तंत्रज्ञान आणि इतर घटक यांचाही आपल्याला विचार करणं क्रमप्राप्त ठरताना दिसून येतं. समजा आपण एखादा घटक त्यातील वगळला तर आपल्याला असं लक्षात येतं की या भूगोलाच्या अभ्यासामध्ये आपल्याला व्यत्यय निर्माण होऊ शकतो, तो अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून आपण व्यापारी भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हे आंतरशाखीय आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा शब्दप्रयोग या ठिकाणी आपण करणार आहोत तो बहुस्पर्शी स्वरूप. बहुस्पर्शी याचा अर्थ आपल्याला असं लक्षात येतं की व्यापाराचा एका अंगाने विचार करून त्या ठिकाणी चालत नाही. आपल्याला असं लक्षात येतं की अनेक बाबी त्या ठिकाणी एकाच वेळेला आपल्याला विचारात घेणं ह्या गरजेच्या ठरताना दिसून येतं. यामध्ये आपण जर कधी बघितलं तर वस्तूचे उत्पादन, वितरण, व्यापार या घटकांचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की एका बाजूला अर्थातच त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थकारण हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारण हे देखील त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं.